राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर पश्चिम रमेशवाडी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मनुस्मृतीचे दहन करून आंदोलन करण्यात आले। सरकार शाळेतील पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृतीतील श्लोक समाविष्ट करणार असल्याने 1927 साली खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करत मोठे आंदोलन छेडले होते। त्यानंतर देश स्वतंत्र झाल्यापासून संविधानाच्या नियमाप्रमाणे देश सुरळीत चालू लागला। भाजप पुन्हा एकदा धर्मांध कटकारस्थान रचत थोतांड आणि काल्पनिक असलेली मनुस्मृती पाठ्यपुस्तकात आणण्याचा प्रयत्न करत असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे येथे केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र हे आंदोलन करण्याचे आदेश दिले गेले होते। पुन्हा 4.5-5 हजार वर्षापूर्वी काहीतरी मोजकेच लोक या महाराष्ट्राला मागे ढकलत आहेत। मनू या विचाराची प्रवृत्ती लहान मुलाच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांचे श्लोक टाकण्याचा प्रयत्न आणि घाट या सरकारने घातलेला आहे। आम्हाला म्हणणं आहे की म्हणू का? जितेंद्र आव्हाड साहेब काल बोलले म्हणू का? नामदेव महाराज, तुकाराम महाराज, संविधानाची काही जे उद्देशिका असतील त्याचं तुम्ही शालेय शिक्षणामध्ये टाका। महाराष्ट्र हा संतांची भूमिका अभंग टाका त्यामध्ये, म्हणूच का? कारण की या सरकारचं असं ठरवलेलं आहे की स्पेसिफिक जी धर्मांध शक्तीची विचारशक्ती आहे ती लहान मुलांच्या अभ्यासक्रमात टाकल्यानंतर त्या विचाराला एक त्यांचा संगोट्या नावाची जी प्रवृत्ती आहे त्याचा ठपका, त्याचं एक मंथन त्या लहान मुलांच्या विचारावर झालं पाहिजे आणि हे आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही। हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र आहे, हे आम्ही चालू देणार नाही। म्हणून आज आम्ही मनूच्या या इथं दहन केलेलं आहे, त्या मनुस्मृतीचं जे दहन केलेलं आहे की जी विचारशक्ती महाराष्ट्राला कीड लावण्याचा प्रयत्न काही लोकांच्या माध्यमातून चाललेला आहे।